आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार आशिष शेलार सर आहेत। सर, काय सांगाल, आज सभागृहात तुम्ही महादेव ॲपला घेऊन एक आवाज उठवला आहे आणि अनेक गंभीर खुलासे केलेले आहेत। काय नेमकं प्रकरण आणि काय नेमकी तुमची मागणी? नाही, महादेव ॲप हे प्रकरण इतकं गंभीर आहे की अनधिकृत बेटिंग, जुगार अनधिकृत आणि लाखो करोडो लोकांना त्यामध्ये गुंतवणूक करून त्याच्यातनं हजारो कोटीचा प्रॉफिट घ्यायचा। कंपनी अमेरिकेत स्थापन करायची, त्याचा मोडस ऑपरेंडी दुबईतना करायचं, अनधिकृत बँकांमध्ये महाराष्ट्रात असो देशात असो अकाउंट ओपन करायचे, ते व्हॉट्सअप आणि टेलिग्राम आणि 68 वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कम्युनिकेशन करायचं। या सगळ्यामध्ये एक FIR कोर्टाच्या निर्देशानुसार झाला आणि कोर्टाच्या निर्देशानुसार झालेल्या FIR मध्ये जे आरोपी नंबर 2 जे अमित शर्मा आहेत त्यांचा संबंध आणि भागीदारी डायरेक्ट दाऊदचा भाऊ मुस्तकीम याच्याशी आहे आणि या दोघांच्या भागीदारीमध्ये अमित शर्मा यांनी काही पैसे महाराष्ट्रातल्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये गुंतवले, ज्यामध्ये JP इन्फ्राचं नाव आहे आणि त्या JP इन्फ्राने काही प्रोजेक्ट्स गोरेगाव, दिंडोशी, मीरा भाईंदर या भागात केलेत आणि त्याला फायनान्शियल मदत रशेद शाह यांच्या ॲडलवाईजने 1000 कोटीची केली आहे। ती मदत दाऊदच्या पार्टनरशिप असलेल्या आणि महादेव ॲपमध्ये आरोपी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला का केली याची चौकशी आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये असे अनधिकृत दाऊदचे पैसे येत आहेत याची चौकशी 2 महिन्यात पूर्ण केली जाईल आणि कारवाई केली जाईल असे निर्देश माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला घेऊन आता एक सर्वे आला आहे समोर, ज्यामध्ये 27 ते 28 जागा महायुतीला मिळतील तर 17 ते 18 जागा महाविकास आघाडीला मिळतील अशी एक माहिती समोर येते। हा बोगस सर्वे आहे, या सर्वेला काही तथ्य नाही। आम्ही जनतेत असतो, जनतेची सेवा करत असतो। 45च्या वर जागा भाजपने आमच्या NDA पक्षांना मिळेल। खूप खूप धन्यवाद साम2शी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अरविंद रावरानेसह मी सूरज मसूरकर, साम TV, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।